पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रवीण येतोय. प्रवीण परेड. प्लेचा इशारा. प्रवीण पहिला बॉल घेऊन महेश साठी. लेफ्ट राऊंडचा विकेटचा मारा. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साईडला. फटका चांगला गॅप मध्ये खेळून काढलाय. शत्रुरक्षक आहे तिकडे. बघा चांगलं शत्रुरक्षण पाहतोय आपण. एका टप्प्याने फील्ड केला. पहिलं तर ते 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने पहिलं तर संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. मिस टायमिंग झाला होता आणि हा सुंदर झेल. आणि फलंदाज आपण पाहतोय बाद झालाय. पहिला तर बसतोय महेश, जो इन्फॉर्म बॅटर आहे, तो तंबूच्या आश्रयात जाताना पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन. बघा पहिला षटक आहे. पहिल्या षटकातील दुसरा बॉल फेस करताना महेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये पाहिलं तर सुंदर झेल विकेटच्या मागे आपण पाहतोय. दोन्ही बॅटर आपण पाहतोय. एक डाव करत होता फलंदाज. बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. कल्पेश येतोय. न्यू बॅटर कल्पेश ठालकर. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकातील पाहिलं तर तिसरा चेंडू असेल. यावेळेस उडवलाय. मिस टायमिंग झालाय. फिल्डर आहे किरण आणि किरण आहे यांनी अजून एक सुंदर झेल घेतलाय. फलंदाज बाद. आल्या पावली परततोय मिस्टर कल्पेश थालकर. बघा पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 2 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशाला पोहोचलेत. ते गरज होती का, कारण विकेट गेली होती मागच्याच बॉलवरती. महेश सारखा एक आक्रमक फलंदाज जो इन्फॉर्म होता, तो पहिला तर तंबूच्या आश्रयाला गेला होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कल्पेश सुद्धा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. बघा पहिलं षटक चालू आहे. 2 विकेट गेल्या. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे या पहिल्या षटकामध्ये. परंतु पहिला सिंगल डबल वरती भर न देता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि पाहिलं तर 2 विकेट महत्वाच्या तंबूच्या आशेला पोहोचल्यात. बॅटर आपण पाहतोय देवेश होतोय. देवेश डोळे आपण पाहतोय स्ट्राईक वरती असतील. बघा थोडंसं पावलांमध्ये बिघाड झाला प्रवीण यांच्या. त्याच कारणास्तव पहिल्या तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय. हॅट्रिक वरती असतील प्रवीण. लोअर फुलटस बॉल होता ऑन साईडला खेळून काढला. यावेळेस एक सिंगल धाव येताना पाहतोय. या सिंगल धावेने धावफलक पाहतो आपण 3 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा इकडे खेळ संपलाय पहिल्या षटकातील. धावसंख्या 3. यावेळेस कट केलाय जितेंद्र यांनी. बघा पुश केलं आणि खुश केलं. एक सिंगल धाव. पहिल्या षटकाचा विचार केला प्रवीण यांनी अप्रतिम षटक हाताळलाय. पहिला बॉल पाहिला तर थोडासा हाफ ट्रॅकवर होता. पुलीचा फटका खेळला होता महेश यांनी. ते 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली प्रवीण. थोडंसं टप्पा पुढे ठेवला होता. त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा एक डावखुराचा बॅटर आला आणि त्या बॅटरला सुद्धा थोडंसं फसवलं होतं. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डी झोन मध्ये.
बघा डी झोन जवळ गेला होता, परंतु तिकडे थोडंसं पाहिलं तर वळण घेतलं होतं. बघा अमृतकडून थोडासा मिसफील्ड झाला, त्याचा फायदा पाहिला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा येतात. षटक संपते पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचते दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा पहिल्या षटकाचा विचार केला प्रवीण यांच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्या. दुसऱ्या बॉलवरती सुंदर झेल विकेटच्या मागे अमृत यांनी घेतला होता. तिसऱ्या बॉलवरती किरण यांनी सुंदर झेल घेतला लॉंग ऑन रिझनमध्ये. त्यानंतर पाहिलं तर एक दिवेश आले स्ट्राईकवरती. दिवेश न्यू बॅटर होता तेव्हा सिंगल एक आली. त्यानंतर पाहिलं अमृत जितेंद्र आले, त्याने सुद्धा एक सिंगल धाव घेतली. आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा, म्हणजे पहिल्या षटकाचं समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात आणि 2 महत्वाची विकेट गेल्यात. आता पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय किरण यांना. किरण भुजाड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन किरण. यावेळेस कट केलाय. कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे. बघा सिंगल धावाले. जितेंद्र अजूनपर्यंत पाहता आपण नॉनस्ट्राईक एंडला आहेत. जितेंद्र यांना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम पहिल्या षटकामध्ये केलेलं आहे. पण तो दुसरं षटक आहे. दुसरं षटक म्हणजे नवीन गोलंदाज येतोय. यावेळेस ऑफ साईडला काय फटका सजवलाय. बघा, चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. बघा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. रोशन होते. रोशन होते चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कव्हर पॉईंट मध्ये डीप कव्हरला आपण पाहतोय. सॉरी डीप पॉईंट मध्ये आपण पाहतोय रोहन. रोशन रोशन होते चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. चौकार गेला असता तिकडे 2 धावा फक्त खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय. अजय आणि प्रवीण तिकडे पोहोचतायत चेंडूपर्यंत बघा, परंतु चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि त्याला फायदा पाहिला तर चौकार आलाय. बघा नशिबाचा चौकार आलाय. या 4 धाव्यांनी धावफलक पाहतो आपण. 13 वर जाऊन पोहोचतो. 13 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. या षटकामध्ये विचार केला तर एक मोठा फटका आलाय, चौकार आलाय, नशिबाचा चौकार आलाय. बघा आपण रिप्लेमध्ये पाहूया. प्रवीण होते पण त्या चकवून हा चेंडू सरळ निघून गेलाय. बघा आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याचाच फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, परंतु तिकडे अजय होते आणि अजय यांनी कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद. बघा रिप्लेमध्ये पाहू आपण. ओव्हरपिच बॉल होता. पुलचा फटका खेळण्याचा, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू उंची जास्त घेतली होती, लांबी कमी होती. त्याच कारणास्तव त्या पाहिलं तर आपण मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक होते अजय, आणि सुंदर झेल घेतला अजयने. आणि हा तिसरा हादरा बसलाय. चौकार आलाय. चौकार नंतर विकेट घेतलाय, म्हणजे चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय विकेट घेऊन किरण भुजड यांनी. परंतु तो पाहतोय न्यू बॅटर जो वाघोबा संघाचा सुपरस्टार आहे अर्जुन, स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस कट केलाय. बॉल जातोय सर डी झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल येते. चांगलं क्रिकेट खेळताना पाहतोय. पहिला बॉल आहे, पहिला बॉल फेस करताना फक्त दिशानाचं काम केलंय आणि सिंगल डाऊन घेऊन स्ट्राईक रोटेट इथे केली जाईल. शेवटचा बॉल असेल. जितेंद्र स्ट्राईक वरती आल्यात. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग राऊंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता,
परंतु बॅटन बॉल संपर्कात झाला नाहीये. षटक संपते दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. सरासरी पाहिली तर प्रति षटकामध्ये 7 धावाच्या सरासरी ही धावसंख्या चालली आहे. सकाळ सत्र आहे. सकाळी सत्रामध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. बॉल पाहिलं तर जास्त ट्रॅव्हल होत नाही. त्याचाच फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. तिसरं षटक हाताने कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. ऋतिक येतोय. ऋतिक माळी. बघा जोपर्यंत अर्जुन आणि जितेंद्र आहेत तोपर्यंत वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव हे संघाचे आपण पाहिले तर अशा पल्लवीत आहेत. हे दोन बॅटर महत्वाचे आहेत जे इन फॉर्म आहेत बॅटर. पहिला बॉल ऋतिक यांचा फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. या बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. बिग शॉट. बघा मोठ्या फटक्यांची गरज होती. मोठा फटका आलाय तिसऱ्या षटकामध्ये. मी बोललो होतो की मागच्या षटकामध्ये जेव्हा अर्जुन आले त्यावेळेस पहिल्या धावसंख्या भरपूर स्लो आणि मंद गतीने चालू होत्या. पण तो तिसऱ्या षटकाची सुरुवातच षटकारांनी केलाय अर्जुनांनी. अर्जुनचा विचार केला तर या वर्षाच्या हंगामामध्ये अर्जुन फॉर्म मध्ये आहे. इन्फॉर्म बॅटर आणि इन्फॉर्म बॅटरला च्या बॅटमधून आपण पाहतो पहिला षटकार आलाय. यावेळेस बघा थोडासा बाउन्सरचा मारा केला होता गोलंदाज ऋतिक यांनी. बघा थोडासा पुढे टाकला. त्यानंतर पाहिलं तर दुसरा चेंडू थोडासा लांब हाताळलाय. बॅट्समनच्या रेंज पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आलाय. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. जितेंद्र यांना पाहतो आपण स्ट्राईक वरती. 3 बॉल फेस केला जितेंद्र यांनी. फक्त आणि फक्त 2 धावा बनवल्या आहेत. वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅटन बॉल संपर्क झाला नाही. यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. बघा थोडीशी जागा बनवली होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॉल स्टंपवरून निघून गेला. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. अमृत यांच्याकडून थोडंसं मिसफील्ड झालं होतं परंतु चा फायदा घेता आला नाही. रिप्ले मध्ये पाहूया आपण कशा पद्धतीचा बॉल होता. चेंडू तेच धरा होता. हाफ ट्रॅकवर होता. थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला होता कव्हर पॉईंटमध्ये. परंतु पाहिलं बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 21. यावेळेस ऑफ साईडला फटका सजवलाय परंतु बॉल जातो सरळ डी झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल आहे. फटका चांगला खेळला होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. एक सिंगल आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय ऋतिक यांनी. पूर्णपणे बांधून ठेवलाय या षटकामध्ये सुद्धा. एक मोठा फटका आला परंतु कमबॅक केलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो पण 8 वर जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहतोय आपण 22 वर जाऊन पोहोचले. 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. अर्जुनवरती थोडंसं प्रेशर होता पाहतोय आपण कारण तिसरं षटक ते समाप्त झालंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे कुठेतरी मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न चालू झाला होता या तिसऱ्या षटकामध्ये परंतु तो थोडासा अपेक्षित ठरलाय. धावसंख्या पाहतो 22 वर जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 महत्वाचे खेळाडू आपण पाहिलं तर डगआउटच्या आशेला पोहोचलेत. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अजून एक डावखुराचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल महेंद्र जाधव. MJ बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. महेंद्र जाधव यांचा विचार केला. 77 मॅच खेळत 64 विकेट घेतलेत. बेस्ट पाहिलं तर 4 धावा देऊन एक महत्वाचा विकेट दिलाय. एव्हरेज सुद्धा 12.43 चा आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी
महेंद्र येतोय. तर अर्जुन यांना स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. 40 धावापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होतं डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं आज जितेंद्र यांना. बघा इन्फॉर्म बॅटर आहेत परंतु आज थोडंसं फॉर्मपासून दुरावल्यात. विकेट आले. चौथा हादरा बसलाय वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव संघाला. यानंतर होणार सामना असेल आई माऊली नागले फणसपाडा आणि त्यांच्या समोर असतील मंगलमूर्ती नागले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येऊन थांबायचं आहे. मंगलमूर्ती नागले यस टॉससाठी यायचं आहे. आई माऊली नागले संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून यायचं आहे टॉससाठी. बघा गावातल्याच टीम आज पाहायला मिळतात. रंगनाथ येतोय. 32 मॅचमध्ये 177 धावा बनवल्यात. यावेळेस रंगनाथने बघा प्लेड ऑन झाल्यात मला वाटते. यस प्लेड ऑन झाल्यात. बघा बॅटच्या बॉल टोला लागला आणि सरळ यष्टांवरती जाऊन आदळलाय. अजून एक हादरा बसतोय वाघावा स्पोर्ट्स बामणगाव संघाला. बघा अर्जुन नॉन स्ट्राईक एडला आहे. त्यांना स्ट्राईकवरती आणण्याचं काम करावं लागेल इथे. परंतु पाहिल्या सातत्याने विकेट आल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये रिप्लेमध्ये पाहूया पण बघा बॅट बॉल त्यांच्या हाताला लागलाय आणि सरळ यष्टांवरती जाऊन पडलाय. बघा स्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला परंतु बॅटर बॉल संपर्क झाले. त्यांच्या हाताला चेंडू आदळला आणि सरळ यष्टांवरती जाऊन हा पडला. न्यू बॅटर पाहतो पण सूरज येतोय. बघा सूर्य आता डोळ्यावर वरती आलाय परंतु सूर्यांना आता सिंगल काढून स्ट्राईक वरती अर्जुनना आणावं लागेल. यावेळेस पुश केलाय ऋतिक आहेत. ऋतिक ऋतिककडून थोडंसं मिसफील झालं होतं. ऋतिक पाठीमागे गेले बॉल शोधण्यासाठी पण त्यांच्या पायाला लागून चेंडू हा समोरच होता. एक सिंगल येते. तर अर्जुन येतोय. अर्जुनच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय बघूया. लोअर फुलटस बॉल होता. अर्जुन सुद्धा थोडस आता पाहतोय दबावामध्ये पाहतोय. बघा लोअर फुलटस बॉल होता. डीप झाला त्याच कारणास्तव पाहिलं तर अर्जुनाच्या बॅटच्या रेंज मध्ये नाही आला. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय. बघा पूर्णपणे बांधून ठेवलाय. बघा इथे प्रेशराईज केलं होतं बॅटर अर्जुनला कारण मागच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या षटकार लागल्यानंतर आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट गेल्या. त्यानंतर पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न नक्कीच केला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पॅटर्न बॉल संपर्क झाला नाही. शेवटचा बॉल सुद्धा आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यस फलंदाज बाद आहे शेवटच्या बॉलवरती. विकेट आली शेवटच्या बॉलवर सुद्धा आणि आता पण 24 धावा इथे लागल्या गेल्यात आणि 25 धावांचं टार्गेट इकडे सेट केलंय. एक माफकचं आव्हान आपण पाहतोय 4 षटकामध्ये. चला आपल्या समोर आता 2 संघ आले आहेत टॉस बॉक्स मध्ये. कुंदन 5 मारे आणि हॅलो हॅलो ठीक हॅलो. तर नमस्कार पुन्हा एकदा आपण पाहतोय आजचा दुसरा मॅच घेऊन आम्ही तुमच्यासमोर जोडलो गेलोय आणि टॉस करण्यासाठी आदरणीय सन्मान्य गुरुनाथजी पिलाना यांना आपण आमंत्रित केलंय. छापा असा कौल झालाय
आणि आलाय काटा. कुंदन, आपण टॉस जिंकलात, काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारले कुंदन. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. जास्त वेळ नाहीये, थोडासा क्विक आपण स्पर्धा पुढे नेतोय. त्यामुळे टॉस जिंकलाय तो म्हणजेच कुंदने आणि त्याच्या संघाला त्याने क्षेत्ररक्षण करण्याची पसंती करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. तर जाऊया आपण आणि लाईव्ह ॲक्शनच्या जोडल्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट पाहूया. या सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला मॅच पाहतोय आपण वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव, त्यांच्या समोर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर. बॅटिंग करताना आपण पाहतोय एक छोटंसं आव्हान ठेवलंय बामणगाव संघाने. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय, पण थोडंसं हे कठीण बनवावं लागेल गोलंदाजी करताना. जितेंद्र येतोय बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला पाहता आपण अमृत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण यांना. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन यावेळेस पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती. पंचवीस धावांचं छोटंसं टार्गेट इकडे सेट केलंय. बघूया ते छोटं टार्गेट कितपत एक फायटिंग मॅच पर्यंत जाऊ शकतोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते का, पाहूया आपण. यावेळेस परिश्रम करावे लागतील बामणगाव संघाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल बघा. पंच आमच्या दर्शवतील यास सिंगल येते. बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल येताना पाहतोय बघा. प्रवीण परेड येतोय स्ट्राईक वरती. 125 मॅच, 1034 धावा आहेत. बेस्ट पाहिलं तर 41 आहे. स्ट्राईक रेट पाहिलं तर 184.64 स्ट्राईक रेट आहे. आणि अमृत यांचा विचार केला तर 2 मॅच, ही दुसरी मॅच आहे आणि एका धावावरती खेळतोय. जितेंद्र यांचा विचार केला त्यांच्या करिअरमध्ये बघा 24 मॅचमध्ये 24 विकेट आहेत. इकॉनॉमी सुद्धा आपण पाहिली 10.83 ची आहे. बेस्ट 3 धावा देऊन 5 विकेट घेतल्यात, म्हणजे 5 विकेटचा हॉल सुद्धा त्यांनी कमवला आहे. म्हणजे चांगला गोलंदाज आहे. तर सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं बॅकफूट वरती संघ आहे, फ्रंटफूट वरती आणायचं काम करावं लागेल. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती, पूर्णपणे बीट केलं होतं बॅटर प्रवीण परेड यांना. बघा रिप्ले मध्ये पाहूया, पूर्णपणे बीट झाले होते, पूर्णपणे बीट. बघा स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. पूर्णपणे बीट करून ठेवलं होतं प्रवीण यांना. यावेळेस मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. फिल्डर येतो, चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कम्प्लीट होताना पाहतोय. विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. बघा अशीच गोलंदाजी करावी लागेल, असेच डॉट आणि विकेट घ्यावे लागतील. सामन्यामध्ये जर कमबॅक करत असेल बामणगाव संघाला तर चांगल्या टप्प्यावरती आणि अचूक लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल.
जी हाफ सेंचर्स आहेत झेलचे ते सुद्धा कंप्लीट करावे लागतील. स्वतःला सिद्ध करावं लागेल यावेळेस या विकेटवरती. रिप्लेमध्ये सुद्धा पाहूया आपण मस्टामिंग झाला होता, ओव्हर पेज बॉल होता आणि सुंदर झेल ते पाहतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये हा झेल सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा कंप्लीट झालाय. संदेश होते, सुंदर झेल घेतला संदेश यांनी. त्या एम जे येतोय, महेंद्र जाधव येतोय. अजून एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन नक्कीच ठेवण्यात येते. 87 मॅचमध्ये 526 धावा बनवल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय, पूर्णपणे बीट केलाय. रिप्लेमध्ये सुद्धा पाहूया आपण. यावेळेस थोडंसं बॅक ऑफ द हँड हा चेंडू हाताळला होता. व्हेरिएशन आहे जितेंद्र यांच्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा बीट केलाय. पूर्णपणे या मॅच मध्ये ना पकड बसवण्याचं काम केलंय बघा. धावसंख्या आपल्याकडे कमी आहेत, परंतु जिद्द ही सोडली नाहीये. मॅच सुद्धा आपण जिंकू शकतो असंच काहीतरी दर्शविताना पाहतोय बामणगाव संघाला. शेवटचा बॉल बॉडी लाईन वरती हाताळलाय आणि शेवटचा बॉल सुद्धा निर्धावलाय. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आली. त्यानंतर पाहिलं तर 5 चेंडू निर्धावलेत आणि त्या 5 चेंडूमध्ये पहिले तर एक विकेट सुद्धा मिळाले प्रवीण परेड यांची. बघा आपण स्कोअर बोर्डवरती 1-1 आणि 1 हे ट्रिपल 1 आपल्याला पाहायला मिळते. त्या इक्वेशन पाहिल्या पण 18 मध्ये 24 ची आवश्यकता. पूर्णपणे मॅच इथे थोडीशी गरम झाली आहे. बनवलं इकडे पाहिलं तर मामनगाव संघाने. आमचे साथी समालोचक मित्र सुद्धा आज थोडेसे उशिराने आलेत. प्रदीपजी लोखंडे त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज त्यांची ट्रेन मला वाटते मिस झाली होती. बघा पहिल्या ओव्हरचा विचार केलाय बघा. पण रिप्ले सुद्धा पाहूया काय गोलंदाजी केलं यावेळेस. जितेंद्र यांनी पूर्णपणे बीट केलं होतं. दुसऱ्या षटक हातासाठी आपण पाहतोय देवेश येतोय. देवेश डोळे त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तोच देवेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल मिस टायमिंग झालाय, मिस जस्ट. आणि बघा पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. ही मॅच आम्ही सोडणार नाहीयेत. धावसंख्या जरूर आम्ही कमी लावलाय, परंतु आम्ही ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. विकेट डाऊन. बघा रिप्लेमध्ये पाहूया आपण. देवेशांचा बॉल होता, थोडासा बॉडी लाईनवरती हाफ ट्रॅकवर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या वरच्या टोला लागलाय आणि विकेटच्या पाठी महेश यांनी सुंदर झेल इथे कंप्लीट केलाय. 2 विकेट गेल्यात. न्यू बॅटर आपण पाहतोय अजय येतोय. जी तुंबडा पाहतोय मिस्टर 360 आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅक वरती. बघा 94 मॅच मध्ये 760 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला फटका सेजून काढलाय. एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. बघा 96 मॅच मध्ये 761 रन आणि या स्ट्राईक रेट पाहिला तर 188.83 स्ट्राईक रेट आहे. बेस्ट पाहिलं तर 37 धावा बनवल्यात त्यांच्या करिअरमध्ये वैयक्तिक पाहतोय.
देवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील तर ही जोडी महत्वाची आहे शिरोतर संघाची. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट केलंय, परंतु आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. अंपायरचा निर्णय पाहता आपण वाईटचा आलाय. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला मेडल सुद्धा मिळाले आहेत. सुनीलजी डुकले यांच्याकडून हे मेडल लागले गेलेत, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या VIP डायजवरती येऊन स्थान पण व्हायचं आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये पाहतो आपण महेंद्रचा एक झेल सुटलाय आणि बॉल सरळ मला वाटते डी झोन मध्ये जाऊन पोहोचले आहे. डिक्लेशन झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे मिळताना पाहतोय. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीयेत. या 2 धावा हा झेल नक्कीच घेणं गरजेचं होतं. जर विकेट आली असती तर कुठेतरी दबाव अजून शिलोतर संघावरती वाढला असता, पण तो हा झेल सुटलाय. कॅच सुटलाय का मॅच सुटलाय? 2 धावाने धावफलक पाहतो आपण 5 वर जाऊन पोहोचते. 15 मध्ये अजून 20 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इतका चांगला झाला नव्हता, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते दोन्ही बॅटरला. चांगल्या रनिंग बिटवीन विकेट पाहतोय. एक धाव या एका धावीने आपण पाहतोय या धावफलक 6 वर जाऊन पोहोचते. 6 रन्स ऑन बोर्ड. 14 मध्ये 19 ची आवश्यकता. थोडीशी गरम झालेली मॅच पाहतोय पण हे 2 बॉल महत्वाचे असतील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला आपण पाहतोय फटका जातोय. कार्पेटला रोल करत फिल्डर आहे तिकडे रंगनाथ. चांगलं पिकअप अँड थ्रो आणि एक सिंगल येताना पाहतोय. सिंगलपेक्षा जास्त काही मिळत नाही. पूर्णपणे त्यांना बांधून ठेवलंय या मॅचमध्ये. थोडंसं जे सोपं समीकरण होतं ते थोडंसं कठीण होताना पाहतोय शिरोतर संघासाठी. बामणगाव हे संघाने पूर्णपणे या मॅचमध्ये ना कमबॅक केलाय. 13 मध्ये 18 ची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. यावेळेस तेज तर्रार षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 7 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघा फिंगर रोल केले होते यावेळेस देवेश यांनी पूर्णपणे बीट केलं होतं महेंद्र यांना. आता इक्वेशन पाहतोय 12 मध्ये 18 ची आवश्यकता. मॅच थोडीशी गरम झालाय. गरमागरमीचा थोडासा सामना पाहतोय आपण. 12 मध्ये 18 ची आवश्यकता. इक्वेशन पाहिलं, कंपॅरिझन पाहिलं तर 14 वरती 3 विकेट होत्या 2 ओव्हरमध्ये बामणगाव संघाच्या, परंतु शिरोतर संघाचा विचार केला तर 7 वरती 2 विकेट गेल्यात. पूर्णपणे पण बघा वॉर्म चार्ट पण सुद्धा पाहू शकतो आपण. पूर्णपणे ना रन रेट जे रिक्वायर्ड होतं ते रन रेट पासून थोडंसं दूर होताना पाहतोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील कल्पेश थालकर. 25 मॅच मध्ये पाहिलं तर 18 विकेट घेतलेत. बेस्ट पाहिलं तर 2 धावा देऊन 2 विकेट गेले. इकॉनॉमी सुद्धा चांगली आहे. 11.29 ची. कल्पेश पहिलाच बॉल लोअर फुलटच बॉल होता. बघा पूल करण्याचा प्रयत्न होता. फटका तर फसला होता. फिल्डर बघा तिकडे आल्या तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न. काय घडते महेंद्रने इथे सॅक्रिफाईस करून झालं होतं. या पंच यस तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाते. यस मला वाटते स्टंपला बॉल लागला असेल असं वाटते. बघूया आपण रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. बघा मिस्टामिंग झाला होता. झीलपासून 2 क्षेत्र चालू. चांगला पिकअप आणि थ्रो केला. कल्पेश यांच्या हाताला चेंडू लागलाय. महेंद्र विकेट पासून आपण पाहतोय थोडंसं लांब आहे. जे पॉपिंग क्रीज आहे लाईन पासून थोडीशी लांब आहेत. बघूया आपण
अँगल चेंज करून आपण पाहतोय. आउट आहे. बघा कल्पेश यांच्या हाताला हा बॉल लागला होता, बोटाला बॉल स्पर्श झाला होता आणि सरळ यष्टांवरती येऊन तो लागला गेलाय. विकेट डाऊन होताना पाहतोय महेंद्र जाधव. आपण पाहतोय डगआउटच्या आश्राला पोहोचताना पाहतोय. बॅटर आपण पाहतोय भावेश येतोय. अकरामध्ये 17ची आवश्यकता. कल्पेश पुन्हा एकदा बॉल ट्रॅक यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते, पंचांवरती प्रेशराईज केलं जाते या पहिल्या मॅच मध्ये. तुझा गरमागरमीचा माहोल आहे, पूर्णपणे या मॅच वरती पकड पडले. पकड पाहिले तर बामणगाव संघाने यावेळेस पकड बसवली आहे. अजय तुंबडा मिस्टर 360 यावेळेस थोडेसे प्रेशराईज आहेत. यावेळेस हाफ ट्रॅक वरता पुल केलाय. फटका चांगला आहे का? नाही, मिस टायमिंग झाला होता. फिल्डर आहेत तिकडे आणि बघा तिकडे आमची बाउंड्री पंच सुद्धा आहेत, त्यांचं बोर्ड सुद्धा आकाशाकडे आहे. विकेट डाऊन होता पाहतोय मिस्टर 360 अजय तुंबडा. बॅक टू डग आउट गॉन. पूर्णपणे या मॅचला ना गरम गरम आणि गरम करून टाकलाय. सकाळ सत्र आहे, वातावरण थोडंसं थंड आहे, परंतु मॅच आपण पहिले तर गरम झाले. या पहिल्याच मॅच मध्ये पाहतोय रफ अँड टफ सामना पाहतोय. आजच्या दिवसामध्ये पाहतोय एकाच परिस्थितीतील संघ आहेत, एकाच गावातील संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जे एरिया आहे त्याच्याच कारणाचं पाहिलं तर दोन्ही संघ सातत्याने भरपूर वेळा समोरासमोर आल्यात. बघा रिप्ले मध्ये पाहूया. हाफ ट्रॅकवरचा पूल खेळला होता, थोडस लवकर खेळले गेले. त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी आणि तिकडे मला वाटते देवेश होते. सुंदर झेल ऋतिक येतोय न्यू बॅटर. ऋतिक यांना सुद्धा आता पाहिलं तर थोडंसं प्रेशर आहे या मॅच मध्ये. यावेळेस मिस टायमिंग झालाय, चेंडू हवे त्या शतरक्षक येतो चेंडू खाली. अजून एक गडी, अजून एक विकेट तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. बिग विकेट डाऊन. आदरणीय सन्माननीय संदीपजी जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झाले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा रिप्ले मध्ये पाहूया आपण कल्पेशांचा बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग झाला होता आणि परत पण मिड ऑफ मध्ये चांगला झेल इकडे कंप्लीट केला गेलाय. विकास होता तिकडे. यावेळेस सोडून दिलाय, ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता. व्हाईटचा इशारा अंपायरचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतोय थोडंसं पुढे सरकलंय. बघा थोडीशी फिंगर जास्त रोल केली होती. धावसंख्या पाहतो 9 वर जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ झालाय, 8 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. यावेळेस दांडी 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 गोल फलंदाज बाद. बघा फुलटॉस बॉल होता, फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु पाहतोय 6वी विकेट, 6वा गडी तंबूच्या आशाला जाताना पाहतोय. बघा वातावरण थंड आहे, परंतु मॅच ही पहिलीच गरम झाली आहे.
तर राजू येतोय, कर्णधार येतोय. बघा लोअर फुलटस बॉल होता, तिथं हा ढकलून काढला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाजूने पाहतोय. 7 मध्ये 16ची आवश्यकता. कल्पेश यावेळेस मिस टायमिंग झालाय. शतषक चेंडू खाली जितेंद्र येतोय आणि जितेंद्रकडून कोणतीही चुकी होत नाहीये. अजून एक फलंदाज बाद. 7वा हादरा, 7वी विकेट आपण पाहतोय गावदेवी शिलोत्तर संघाची. पूर्णपणे या मॅचच्या काया पलट करून टाकलाय बामणगाव संघाने. बघा स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी होती आणि यावेळेस पाहिलं तर बामणगाव संघाने 25 धावा एक छोटं टार्गेट सेट केलं होतं 24 चेंडूमध्ये, परंतु स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या फिल्डरवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा खरंच सोनं पाहिलं तर या 3 षटकामध्ये आपण पाहिलं गेलंय. शेवटचं षटक आहे आणि मला ते रंगनाथ बॉलिंग ट्रॅकवरती येताना पाहतोय. 6 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी गरम, थोडी नाही तर पूर्णपणे गरम झाले. आता पाहतोय या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय बामणगाव संघ. भावेश भावेश आहेत, भावेश माळी आहेत. आता नॉन स्ट्राईक एंडला किरण येताना पाहतोय. किरण थोडीशी उशीर आल्यात. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेग स्टिक सोडून देणारा बॉल. अंपायरचा डिसिजन येतोय या व्हाईटचा. बघा आता व्हाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर सुद्धा आता पाहतोय पण रंगनाथ यांच्यावर सुद्धा आहे, कारण आता पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. बघा जास्त फोर्स केलं होतं या बॉलला. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागला चेंडू आणि सरळ जातो डी झोन मध्ये 1 धावेसाठी. बघा आता एक्के दुक्के से कुछ नहीं होगा. इथे षटकार मारावा लागेल, मॅच इकडे जिंकावं लागेल. जर जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके आता पूर्णपणे मॅच मध्ये शिलोत्तर संघाला आणू शकते. तर बघूया, 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 14ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला आपण बघतोय ड्राईव्ह झाला, एक धाव नक्कीच मिळालं. कल्पेश आहेत, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली फिल्डिंग पाहतोय. बघा पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलंय बामणगाव संघाने. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलंय. 4 मध्ये 13ची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. शेवटचा बॉल पर्यंत ही मॅच नक्की जाताना पाहतील आपण. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय, फिल्डर आहे. बघा त्यांना हुलकावणी देत चेंडू सरळ जातोय सी मारायच्या पार. तिकडे देवेश होते, त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन टाटा बाय बाय करत हा बॉल निघून गेलाय 4 धाब्यांसाठी. बघा इक्वेशन आता पाहतोय आपण, 3 मध्ये 9ची गरज. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवली होती बामणगाव संघाने, परंतु या मिसफिल्डमुळे पाहता चौकार आलाय आणि सोडून समीकरण पाहिलं तर चेंज होताना पाहतोय. तिथे फ्रंटफूट वरती होती, थोडी पाहिले तर बॅकफूट वरती आलाय बामणगाव संघ. 3 मध्ये 9ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच पाहिले तर गरम आहे. हे 2 बॉल महत्वाचे असतील. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला, गॅप मध्ये आहे. देवेश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, बघा पोहोचले होते परंतु थोडंसं मिसजस्ट झालं. त्या फायदा मला 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा 2 धावा आल्या, 2 धावा आल्यात. समीकरण झालंय आता 2 मध्ये 7ची आवश्यकता. बघा मॅच होती कुठे आणि आता आले कुठे. आणि या ग्राउंडचा विचार केला तर एका बॉलमध्ये 8 धावा सुद्धा झालेल्या आहेत, म्हणजे रेकॉर्ड आहे या ग्राउंडचा. 2 मध्ये 7ची आवश्यकता. रंगनाथ बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग झालाय. बघा चेंडू हवेत आहे, शेल सुटलाय.
झेल सुटलाय. बघा साधा सोपा झेल होता आणि हा झेल धरतीला दान झालाय. बघा हा कॅच जर पकडला तर शेवटचा बॉल फक्त टाकायचा होता, षटकार लागला असता तरी चाललं असतं, परंतु हा झेल सुटला. आता 1 मध्ये 6ची आवश्यकता. मोठा फटका. किरण स्ट्राईक वरती. विजय षटकार येईल का किरण यांच्या बॅट मधून? बघा किरण दिसतोय आपल्याला ऑन स्क्रीनवर. किरण यांच्या चेहऱ्यावर जो स्माईल आहे. शेवटचा बॉल. 1 बॉल 6. कोणता संघ पहिली मॅच जिंकेल? यावेळेस उडवलाय. विजय षटकार. विजय षटकार. विजय षटकार इथे खेचलाय किरण भुजड्यांनी आणि मॅच फिनिश केलाय स्वॅगने. 1 बॉल मध्ये 6ची आवश्यकता होती आणि बघा तो एक कॅच याच्या अगोदर जर सुटला होता, त्याच्यावर जर कॅच नसता सुटला, जर झेल कंप्लीट झाला असता तर नक्कीच बामणगाव संघ ही मॅच जिंकला असता. बघा फाईट तर नक्की चांगली दिली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बामणगाव संघासाठी. बघा 25 धावाचं टार्गेट सेट केलं होतं आणि 25 धावा पूर्णपणे डिफिकल्ट करून ठेवल्या होत्या. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली आणि शेवटच्या बॉलवरती षटकार मारून किरणने मॅच फिनिश केली. आणि बघा विजयी षटकार मारला आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरलाय मिस्टर किरण भुजड. किरण मॅन ऑफ द मॅच. किरण यांनी बॉलिंग टाकताना बघा